ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या प्रार्थनेने मी श्री गणेशांची वंदना करते. आज आपण संकष्टी चतुर्थीची कथा ऐकणार आहोत. ती कथा अशी: प्राचीन काळी कृतवीर्य नावाचा एक राजा पृथ्वी तलावर होऊन गेला. त्याच्या राणीचे नाव सुगंधा देवी होते. त्याचे राज्य ऐश्वर्य संपन्न होते. राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते. खजिना हिरे माणिकांनी सुवर्णाने भरलेला होता. पीक पाण्यासाठी रेलचेल होती. तरीही राजा राणी दुःखी होते, कारण त्यांना संतान नव्हते. राजा राणीने खूप दानधर्म केला, तरीही संतानाची प्राप्ती झाली नाही. ते उदास झाले आणि तीर्थयात्रा करू लागले. एके दिवशी पहाटपारी राजाला स्वप्न पडले. त्याच्या स्वप्नात त्याचे वडील आले. त्यांनी राजास श्री गणेशाची पूजा भक्ती करण्यास सांगितली व संकष्टी चतुर्थीचे व्रत करा असे सुचवले. सकाळी उठल्यावर राजाने हे स्वप्न राणीला सांगितले. राणीला अतिशय आनंद झाला. राजा राणीने राजपुरोहितास व्रताची माहिती विचारली. राजपुरोहिताने सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी असते. तिला संकष्टी म्हणतात. व्रत करणाऱ्याने या दिवशी सूर्योदयापूर्वी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. तिळाचे उटणे लावून स्नान उरकावे. दिवसभर उपवास करावा. श्री गणेशाचे चिंतन नामस्मरण करावे. दूध व फलाहार घ्यावा. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्री गणेशाची पूजा करावी. पाटावर अथवा चौरंगावर गणेशाची मूर्ती ठेवावी. तिला अभिषेक करावा. अभिषेक करीत असताना गणपती अथर्व शीर्ष म्हणावे. मूर्तीस लाल गंध लावावे. लाल फूल वाहावे. 21 दुर्वांची जुडी व शमीपत्रे वाहावीत. धूप दीप लावून 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. आरती मंत्र पुष्पांजली म्हणावी. श्री गणेशाची प्रार्थना करावी. चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करावी. त्यास ओवाळावे. मग पाटावरची पूजा विसर्जित करावी. भोजन किंवा प्रसाद ग्रहण करावा. हे संकष्टीचे व्रत 4, 7, 11 किंवा 21 संकष्टीचे करावे. राजा राणीने हे व्रत समजून घेतले आणि श्रद्धापूर्वक आचरले. श्री गणेशाच्या कृपेने त्यांना पुत्रलाभ झाला. त्या पुत्राचे त्यांनी कार्तवीर्य हे नाव ठेवले. हा मुलगा पुढे महान श्री गणेश भक्त झाला. प्राचीन काळापासून आज पोवेत अनेक भक्तांनी हे व्रत केले व आपले कार्य सिद्ध केले. त्यांचे इच्छित पूर्ण झाले. श्री गणेश मंगल कार्य निर्विघ्न पार पाडण्यास सदैव सहकारी होतो. तसे आपलेही इच्छित पूर्ण होवो आणि श्री गणेश दर्शन घडो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ओम गंग गणपतये नमः. तर ही आजची झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम नमः शिवाय.